सातत्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची कमतरता आहे ते संपूर्ण जिल्ह्याला जाणवत असताना शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान आणि अनेक गोष्टी आपण लक्षात घेतात मध्ये कसं वृक्षारोपण करेल आणि माझी जबाबदारी पार पाडेल, कारण पृथ्वीचं सौंदर्य हे आपल्या हातात आहे। आता आपण बघताय मागच्या 2-3 दिवसापासून सातत्याने नाशिकमध्ये पाऊस पडतोय, परंतु एकही थेंब छत्रपती संभाजीनगरमध्ये नसून त्याचं मुख्य कारण म्हणजे झाडाची कमतरता। पण हे झालं पाहिजे या हेतूने आज आपण या ठिकाणी झाडं तर लावतच आहोत, परंतु आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर आपण डे 5 मध्ये असताना अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या प्रजातीचे झाडं या ठिकाणी वृक्षारोपण केले असताना तर आज जवळपास त्याला 10 दिवस पलटले असून तर त्या झाडाचं संगोपन देखील आपण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे। डे 6 मध्ये विविध ठिकाणी झाडं लावलेले असताना आज न थकता आपण सातत्याने जी संकल्पना हाती घेतली 1000 झाडं लावण्याची संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर त्या संकल्प पुढे घेऊन जाण्याचं कार्य सांगायला गेलं इथं ठेव ना। हां, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायला गेलं तर हे चिंचेचं झाड आहे आणि या ठिकाणी चिंचेचं झाड जसंला तसंच आहे, याला कुठल्याही जीव प्राण्यांनी खाल्लेलं नसून हे झाड आत्ताही जिवंत आहे आणि ज्याला आपण या ठिकाणी पाणी देण्यासाठी आलो आहोत। एक मिनिट चिंचेच्या झाडासोबत मागच्या रविवारी मी जसं सांगितलं की त्या ठिकाणी आपण चिंचेचं झाड